राम कृष्ण विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा
हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व माझे आगे बापर गुमादेवी सर्व माझे आगर बापर गुमादेवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम करणे हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम वाढवावे नाम वाढवावे नाम हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे कृष्ण उद्धरे हाती घेऊन बाण हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण हेची आम्हा करणे काम आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे हा नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर नाही विडवार तुका म्हणे सानावर तुका म्हणे सानावर तुका म्हणे साना हा नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर नाही विडवार तुका म्हणे सानावर तुका म्हणे सानावर तुका म्हणे साना हा हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे विठोबा रखुमाई टाळी वाजवा हा रघुमा जय जय विठोबा
विठोबा रखुमाई धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मी बोलल्यानंतर थांबून आवाज येतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही भिड भाड तुका म्हणे साना हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. समचरण सरोजम सांगणे जगनहित पाणी तुळसी माळा कंजनम कंधनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया. बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हृदया फुले चौफारुण्या भरे वरी बैसौ पावले श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वादितं गगन सदृशं तत्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावादितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्य
जगाचे परामूर्ती देऊ क्षेत्री निवासी नाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुर्थ मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला जो संभाजी जाननवाळी का होतरला तयाचे कुली तया छत्रपतीच्या चरण कमले साष्टांग नमन करीत असो दक्षिणे लक्षणस्य वामे तो जनकात्मजः पुरतोर मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम अखिल कोटी ब्रह्मांड नाही करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन प्रभू परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होऊन माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबर आहे वैराग्याचे मूर्ती म्हणता जगद्गुरु तुकोबारे आदी करून सर्व संतांच्या चरणावरती साष्टांग अभिप्राय दंडवत घालून महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून उपस्थित असणारे मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकरी वृंद तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात दंडवत घालून सेवेला प्रारंभ विठ्ठल प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरता अथवा चिंतनाकरता निवडलेला अभंग जगातील महान साधू ज्याने मायबाप तुमचा आमचा संसार सुखी व्हावा म्हणून आपल्या संसारावरती तुळशी पात्र ठेवणारे आणि जगत कल्याणाकरता मायबाप पंचम वेद म्हणून तो जग मान्य देव मान्य शास्त्र मान्य मायबाप व्हावा आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी सोपणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व संत मायबापांच्या परिचयाचा असणारा सेवेकरता निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्मा अवतीर्णाला येतो तो कशा करता येत असतो त्याची मीमांसा सांगतात विठ्ठल
कोणाला येतो त्याची कारण वेगळी आहेत. संत महात्मे येतात त्याची कारण वेगळी आहेत आणि तुम्ही आम्ही महात्मे येतो त्याची कारण खऱ्या अर्थाने वेगळी आहेत. देव कशा करता अवतीर्ण येतो तुकोबारे म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडांचा दुर्जनांचा संहार करण्याकरता भगवान परमात्मा अवतीर्णाला येत असतो आणि तो आल्यानंतर काय करतो हेची आम्हा करणे काम. माझं जे काम आहे दुर्जनांचं मायबाप संहार करणं त्यांचं निर्धारण करणं त्यांचा संहार करणं खऱ्या अर्थानं माझं काम आहे आणि धर्माचं रक्षण करणं खऱ्या अर्थानं माझं काम आहे. म्हणून याच्याकरता अवतीर्णाला येतो हेची आम्हा करणे काम. चक्रात्मक च आला की त्या शब्दावरती खऱ्या अर्थानं जोर येत असतो. हेची आम्हा करणे काम. हेच काम करण्याकरता आम्ही येतो आणि मग बीज वाढवावे नाम नामाचं महत्व वाढावं हे काम करण्याकरता खऱ्या अर्थानं मी येतो आणि मग त्याच्याकरता आम्हाला तीक्ष्ण उत्तर जरी बोलावं लागलं तरी चालेल पण ते आमचं बोलणं हे निर्भीड असणार आहे. साधू संत म्हणतात कसं असणार आहे तीक्ष्ण उत्तर आहे. उत्तर देत असताना आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसणार आहे. तीक्ष्ण उत्तर आहे हाती घेऊन मान फिरे हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे ना आम्ही कुणालाही घाबरत नाही. तुकोबारे म्हणतात नाही भीड भाड नाही भीड भाड तुका म्हणे हेची अभंगाचा संवाद करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित. जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला या कार्याचा कार्यस्वरूप हा कार्यक्रम म्हणजे वक्त्याचं आद्य कर्तव्य. आपण आजच्या या एक विशिष्ट कार्याच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या भारत देशाचा इतिहास आजपर्यंत वेगळा होता आणि आजच्या या सुवर्ण दिवसानंतर भारत देशाचा इतिहास एक सुवर्ण अक्षराने लिहावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या दिवसाला घडलेला आहे. एक गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं लक्षात ठेवली पाहिजे. राम राज्य यावं हे 500 वर्षापासून चाललं होतं. 500 वर्षापासून वाटत होतं की राम राज्य आलं पाहिजे राम राज्य आलं पाहिजे राम आला पाहिजे. परत अयोध्येमध्ये प्रभू परमात्म्याचं आगमन झालं पाहिजे आणि अतिशय भव्य आणि दिव्य मायबाप मंदिरची स्थापना त्या ठिकाणी झाली पाहिजे. अखंड तमाम भारतवासियांची आणि हिंदूवासियांचं हे स्वप्न अरे 500 वर्षापासून उराशी बाळगलं होतं. 1-2 वर्षापासून नाही 500 वर्षापासून उराशी बाळगलं होतं. पण खऱ्या अर्थानं जे स्वप्नात पाहिलं होतं ते आज आपल्या सत्तेत उतरलेलं आहे. याचे सगळे आम्ही साक्षीदार होतोय. याच्यापेक्षा आमचं भाग्य कोणतं नसावं खऱ्या अर्थानं. आज अरे 500 वर्ष किती लोकांनी बलिदान दिलं असेल या मायबाप मंदिराकरता. किती लोकांनी बली दिलेत खऱ्या अर्थानं या सगळ्या इतिहासाकरता. खऱ्या अर्थानं एक वाक्य आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान खऱ्या अर्थानं आम्ही सहज मिळवलेला नाहीये. हा महाराष्ट्र आणि हा हिंदुस्थान आम्ही सहज मिळवला नाहीये. अरे मिळवलाय तो माऊल्यांच्या ताकदीवरती मिळवलाय आणि आमच्या महापुरुषांच्या शक्तीच्या जोरावरती मिळवलेला हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थानं हा हिंदू आहे. या भारताला या हिंदुस्थानाला या महाराष्ट्राला प्रत्येक वेळी संघर्षच करावा लागलेला आहे. 500 वर्ष संघर्ष 1-2 वर्ष नाही 500 वर्ष संघर्ष केला. पण एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे राम राज्य यावं सगळ्यांची जरी इच्छा होती पण त्यातलं एक सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे धर्मसत्ता आणि राजसत्ता. 2 वाक्य लक्षात ठेवा. धर्मसत्ता आणि राजसत्ता हे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत मायबाप राम राज्य नाही. धर्मसत्ता आणि खऱ्या अर्थानं धर्मसत्ता आणि राजसत्ता या 2 गोष्टी एकत्र आल्या म्हणून याचं राम राज्य आहे. विठ्ठल या ठिकाणी संपूर्ण भारतवासियांना झालेला आनंद आहे. संपूर्ण हिंदू धर्माला खऱ्या अर्थानं झालेला हा आजचा सुवर्ण महोत्सवाचा आनंद आहे. खऱ्या अर्थानं आज प्रभू श्री रामचंद्रांचं अयोध्येमध्ये आगमन झालं आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलेलं खऱ्या अर्थानं स्वप्न होतं. पाहिलेलं स्वप्न होतं पण आज सगळ्यांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं ते सत्यत आलं. काही का होईना संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला आणि भारतातल्या प्रत्येक हिंदूला तरुणाला आज खऱ्या अर्थानं जाग आली आम्ही कोणीतरी आहोत. आम्ही कोणीतरी हिंदू आहोत.
म्हणून आज प्रत्येकाच्या गाडीवरती भगवा दिसत होता. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं एक भगवं प्रतीक दिसत होतं. याच्यापेक्षा आज कळलं असेल हिंदू धर्म किती महान आहे. आज इतर धर्मांना कळलं असेल ही सगळ्यात वस्तुस्थिती. तसं पाहिलं तर आपल्याही धर्मामध्ये काही कमी नाही नाव ठेवणार. वस्तुस्थिती आहे खऱ्या अर्थानं. अरे इतर धर्मावरती आम्ही एक शब्द जरी बोललो ना तरी दंगल व्हायला वेळ लागत नाही. एकच शब्द बोला खऱ्या अर्थानं दंगल व्हायला वेळ लागत नाही. पण आमच्या धर्मावरती बरेच लोक बोलतात, बरीच आक्रमण आली तरी आमचे तरुण अजूनपर्यंत झोपलेले आहेत. याच्यापेक्षा नवल काय असावं? नवल काय असलं पाहिजे खऱ्या अर्थानं? आमच्याच जातीमध्ये जन्माला आलेली, आमच्या धर्मामध्ये जन्माला आलेली, आमच्याच मायबापामध्ये जन्माला आलेली माणसं आजी काही अशी आहेत की देव मान्य करत नाहीत. काही माणसं तासंताच बोलणारी आहेत, देव नाही या जगामध्ये बोलणारी. या वाक्यावरती मायबाप तासंताच बोलणारी माणसं या जगामध्ये आम्ही पाहिली. त्यांना शास्त्रामध्ये घुबडाच्या जातीची म्हणतात. घुबडाला सूर्य कधीच दिसत नाही. बरोबर बोलतो ना मी? कधीच दिसत नाही त्याला. त्यांची मीटिंग झाली 12 वाजता मीटिंग रात्रीची. कुणाची? 3 वाजता त्यांच्या पोरक्यांना सांगितलं या जगात सूर्य नाही. किती वाजता? रात्री का दुपारी? रात्री. त्यांना सांगितलं या जगात सूर्य नाही. जरी त्यांनी म्हणाला जगात जरी सूर्य नाही तरी सकाळी 6 वाजता त्याचा प्रकाश येणारच आहे. पुण्यामध्ये असंच एक घडलं. या जगात देव नाही म्हणणारी माणसं तासंताच मायबाप तत्वज्ञान सांगणारी आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाची एक महिला घरातून निघाली. जाता जाता घरातून जात असताना तिच्या समोर मांजर आडवी गेली. कोण गेली? मांजर आडवी गेली तरी चालेल पण माणूस आडवा जाता का म्हणून एवढं बाकी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मांजर आडवी गेली. ती परत गेली, रिवर्स गिरटाकाने घरामध्ये आली. पतीनं विचारलं का ग तू तर गेली होतीस व्याख्याना करता, रिटर्न का परत का घरामध्ये आलीस? म्हणे काही नाही मांजर आडवी गेली. चालली होती कुठे? नाही कळलं तुम्हाला? चालली होती कुठे? अंधश्रद्धा निर्मूलन. एकानं पुण्यामध्ये 1.5 तास भाषण केलं. 1.5 तास. या जगात देव नाही. सगळ्यांना टाळ्यांचा कडकडाट केला. त्याचे आभार व्यक्त केले शब्द सुमनानं. त्याचा सत्कार केला शाल श्रीफळ देऊन. या जगात देव नाही म्हणणारा पहिला पट्ट्या पाहिला आणि 1.5 तास वाक्य 1.5 तास बोलून समाजाला प्रोत्साहित केलं आणि समाजानं सुद्धा ते मान्य केलं. पण एक विद्वान माणूस त्याच्या समोर गेला आणि विद्वानानं विचारलं देवा एवढं सुंदर बोललात, एवढं सुंदर बोललात, जगात देव नाही हे तत्वज्ञान तुम्ही आम्हाला पटवून दिलं आणि सगळ्या लोकांना ते मान्य केलं. एवढं तुम्ही या ठिकाणी बोललात जगात देव नाही, एवढं तुम्हाला सुचलं कसं? सुचण्याचं कारण काय? तो म्हणला काही नाही देवाचीच कृपा. आणि किती जरी आम्ही जगात म्हणालो देव नाही, वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे? अरे वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची आस, 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 चाले हे शरीर
आणि सकाळी उठवणारा सुद्धा तो परमात्माच आहे. यदा कदाचित गावचा पाटील 9 वाजता उठत असेल, लोक 10 वाजेपर्यंत वाट बघतील. नाही उठला तर नाकात कापूस घ्यायला कमी करणार नाही. सरळ आज खऱ्या अर्थानं झालेला हा हिंदुवासियांना आनंद आणि आपल्या आयुष्यातला सुवर्ण सण खऱ्या अर्थानं एवढा सुवर्ण अक्षराने लिहावा हा इतिहास या भारताच्या मातीमध्ये अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा खरंच मला काही रिप्लाय मिळत नाही. ना मॉनिटरला आवाज येत, कुठल्याही प्रकारचा कमी जास्त हेच मगाचपासून चाललेलं आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित. जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला या कार्याचा कार्यस्वरूप कार्यक्रम म्हणजे वक्त्याचं आद्य कर्तव्य. आपण आजच्या या एक विशिष्ट कार्याच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या भारत देशाचा इतिहास आजपर्यंत वेगळा होता आणि आजच्या या सुवर्ण दिवसानंतर भारत देशाचा इतिहास एक सुवर्ण अक्षराने लिहावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या दिवसाला घडलेला आहे. एक गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं लक्षात ठेवली पाहिजे. राम राज्य काही ठिकाणी जावं लागतं, काही ठिकाणी जातो, पण गेल्यानंतर वाटतं इथं मेलेलं मसनवटी गोड असं कधी वाटतं. पण इथं आल्यानंतर एवढी प्रसन्नता वाटली अतिशय. मला स्तुती करता येत नाही. मगाशी मी दादाला सांगितलं, जे समालोचन करत होते त्यांना सांगितलं मला कुणाची स्तुती करता येत नाही, मला फक्त देवाची आणि संतांची स्तुती करायला आवडतं. पण खरंच विकास बुवा खूप समाधान वाटलं या गावामध्ये, खरंच खूप समाधान वाटलं. या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांच्या उपस्थितीनं अतिशय भव्य आणि दिव्य हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होते. खऱ्या अर्थानं अतिशय या कीर्तनाकरता मृदंगाची उत्तम साथ ज्यांची लाभलेली आहे खऱ्या अर्थानं हरिभक्तपर्यंत आदरणीय मृदंग विशारद भागवतजी महाराज खरात आळंदी त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. ते सुद्धा या सेवेसाठी उपस्थित आहेत. गायनाची साथ देण्याकरता या ठिकाणी हरिभक्तपर्यंत आदरणीय आमचं पेन तालुक्याचं खऱ्या अर्थानं भूषण म्हणावं लागतील असे 2 महामेरू मायबाप गायनाचार्य आदरणीय सुनालजी महाराज कचरे आणि भास्करजी महाराज कदम आणि सगळ्यांच्या आपल्या परिचयाचे असणारे कृष्णा महाराज बेंगालीचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. बाकी सगळे आदरणीय मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. गावातील सर्व मायबाप, तरुण वर्ग, सामाजिक क्षेत्रातील सगळी मंडळी, महिला वर्ग, अतिशय सगळी सुंदर सगळी मंडळी तुम्ही कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती एकदा साष्टांग प्रणिपात दंडवत घालतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल 500 वर्षापासून जो इतिहास आम्ही पाहिला होता डोळ्याला, कधीतरी तो सुवर्णयोग आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं येईल त्याची संधीची आम्ही मायबाप वाट पाहत होतो. त्या संधीचं सोनं कल्याचं भाग्य, अहो भाग्य हे तुम्हाला प्राप्त झाले. याच्यापेक्षा आमच्या जीवनातलं दुसरं कुठलं भाग्य नसावं. त्रेतायुगामध्ये ज्याचा अवतार झालेला आहे तो एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. प्रभूचं नाव आहे फक्त राम. प्रभूचं नाव काय? राम. राम फक्त श्रीराम म्हणा त्याला, पण चंद्र हे त्याचं नाव आहे. भगवान परमात्मा आलेला आहे तो सूर्यवंशातला आहे. प्रभू परमात्मा जो आहे तो सूर्यवंशातला आहे खऱ्या अर्थानं, तो चंद्रवंशातला नाहीये. पण असं इतिहास आपल्याला सांगतं, असं तत्वज्ञान सांगतं. प्रभू परमात्म्याचा ज्यावेळी अवतार झाला त्यावेळी महिनाभर सूर्य रजात घेत नव्हता. एवढा आनंद त्या सूर्यनारायणाला झाले, तो रजात घ्यायला तयार नाही, फक्त प्रभूकडे पाहत बसलेला आहे. सूर्य जायला तयार नाही आणि चंद्र यायला चंद्राला संधी मिळत नाही. काय करावं मोठा प्रश्न पडला आणि चंद्र रडू लागला. चंद्र रडला माझ्या रामरायाकडे आला आणि बाबाला सांगितलं, देवा तुमचा जन्म झाल्यापासून हा बाबा जायला तयार नाही, मला याची संधी मिळत नाही, काहीतरी करा. माझा कधी नंबर लागायचा, काहीतरी करा. देवाला सांगितलं, रामाला सांगितलं तुला संधी मिळेल, पण या जन्मात नाही तुला रामाला संधी मिळेल. जर मला या वर्षी या युगाचा जन्म जर सूर्यवंशाचा असेल तर पुढचा जन्म माझा चंद्रवंशाचा असणार. चंद्राला सांगितलं हे चालणार नाही. आणि ते एक दिवस प्रतीक्षा करायची, एक दिवस वाट बघायची, एक महिना वाट बघायची, एक वर्ष वाट बघायची, एवढं युग जायचं, संपूर्ण त्रेतायुग जायचंय खऱ्या अर्थानं. एवढं
कधी एवढे वर्ष शिकणार देवाला सांगितलं चिंता करू नको तुझी दोन अक्षर मी देवो म्हणून रामचंद्र आणि दशरथाच्या पूजे जन्माला आलेला खऱ्या अर्थानं कौशल्य मातेच्या पुत्रामध्ये वैभवाचा जन्म आहे त्याचं नाव आहे प्रभू श्री रामचंद्र कौशल्य शब्दाचा अर्थ आहे कुशलता एवढं कौशल्य प्रभू श्री रामचंद्र प्रभूला जन्म देणारी माता सर्वसामान्य समजू नका पवित्र कुल पावन देश जन्म एका हरिदासाला जन्म देणारी माय सर्वसामान्य समजायची नाही सगळ्या जगाच्या माताला 9 महिने 9 दिवस सांभाळायचं सामान्य गोष्ट आहे का तो जगाचा नायक आहे पुढे म्या बोल मेरा बिंदू बोले मेरा साल मेरा सूर्य चले म्या हल मेरा प्राण आहे जो जगाची चालिका अरे जगाला चालवणारा खऱ्या अर्थानं आणि त्याला या वरामध्ये खऱ्या अर्थानं सामायिक आहे ही सामान्य गोष्ट नाही जगामध्ये आपल्या आयुष्यामध्ये याचा करता पाठीमागे पुण्य असणं फार गरजेचं आहे एका वचनाच्या जन्मात पुण्य चालत नाही अनेक जन्माची असेल पुण्य सामग्री आणि अनेक जन्माची पुण्य सामग्री असेल तरच मायबाप जगाने नाव येतं प्रभू श्री रामचंद्राचं जन्मोजन्मी आम्ही आम्ही पुण्य केलेले आहे खऱ्या अर्थानं पुण्य असावं लागतं आपल्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मातेच्या गर्भामध्ये सापडलं की माझा सर्वसामान्य समजू नका खऱ्या अर्थानं ती कौशल्य आहे अतिशय पवित्र आहे पतिव्रत आहे आणि तिच्या पुढे जन्म दिलेले तो प्रभू श्री रामचंद्रांचा खऱ्या अर्थानं पण पाहिला त्या कौशल्याच्या जन्माचं दुःख किती मोठं आहे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्यानंतर त्याचा विवाह एका मिथिलेच्या जनक राजाच्या कन्येसोबत झालेले की जगाची लक्ष्मी सीता मातेचं दुःख किती मोठं आहे जगामध्ये अरे असं वाटत होतं अयोध्येचा राजा दशरथ आहे खऱ्या अर्थानं दुःखी होता ऐश्वर्य सगळं संपन्न जीवन आहे पण पुत्र हिला सगळे राज्य सर्व काय करते एक मुलगा होता माझं असंच म्हणणं आहे ज्याला हे त्यांनी काय देवे लावले तर वसिष्ठ ऋषीकडे जावं आणि रामचंद्रांना शेवटी जावं लागलं साधूकडे वसिष्ठांजवळ जावं लागलं सगळं माझ्याकडे ऐश्वर्य संपन्न जीवन आहे पण एवढंच नाही संतान दुःख आहे पुत्र कामेश्वर येते आणि त्याच्यानंतर मायबाप पायास मिळाल्यानंतर या सगळ्यांचा हा इतिहास आणि दशरथाच्या पोटी जन्म झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या कौशल्याचा मायबाप दुःख फार मोठा आहे असं वाटत होतं अयोध्येचा राजा दशरथ त्या दशरथासोबत माझा विवाह झाल्यानंतर सुखाचा संसार होईल माझा आनंदाचा संसार होईल असं वाटत होतं फक्त पण सौतीला मांडला आणि खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये पत्रामध्ये दुःख मिळालं त्या कौशल्याच्या शेवटी रामाकडे वाहून संसार करेल असं त्याला वाटलं होतं कुणाला कौशल्याला वाटलं होतं आता निदान माझ्या पोराकडे तरी वाहून सुखाचा संसार करेल असं त्यालाही वाटलं होतं माझ्या स्त्रीकडे वाहून सुखाचा संसार करेल असं त्याला वाटलं होतं पण सौतीला फार वेगळा असतो तैरी घात केला आणि 14 वर्षाचा वनवास माझ्या प्रभू श्री रामचंद्रांच्या ओढ्याला लागला आयुष्यामध्ये संकट आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचे असते एक भांडी घासणारी दासी एका राणीच्या मायबाप संकटामध्ये आली एक भांडी घासणारी दासी एका राणीच्या संकटामध्ये आली आणि संपूर्ण राम राज्य बर्बाद करून टाकलं काय म्हणण्यात त्याचं पण माझी 5 वर्षाची जनाबाई नामदेवरायांच्या मायबाप संकटामध्ये आली चंद्रसूर्य असे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये संकट फार महत्त्वाचे आमचे विचार हे
संगतीवरती खऱ्या अर्थानं अवलंबून असतात आपल्या जीवनामध्ये. वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही किती श्रीमंत असाल, तुमच्याकडे विचार असतील ना, तर जीवनामध्ये असून सुद्धा काही कामाचं नाही. ऐश्वर्य संपन्न तुमच्या जीवनात द्या, पण तुमच्याकडे विचार असतील खऱ्या अर्थानं तुमचं जीवन काही कामाचं नाही. आणि ज्या दिवशी तुमच्याकडे विचाराची संपत्ती असेल, ज्याच्याकडे विचाराची संपत्ती आहे, तो जगातला महान आहे. नंतर मायबाप काहीच त्याच्या जीवनात दुःख आहे. प्रभू श्री रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं हे वार्ता कळाली, बातमी कळाली. दशरथ राजाच्या आणि दशरथाने विचार केला, आता मुलाचा राज्याभिषेक सोहळा झाला. राज्याभिषेक सोहळा एक दशरथाच्या एकच केस पांढरा झाला. आपल्या दशरथाचे सगळे पांढरे झाले, परत त्यांनी कार्य केले, पण मुलाचा राज्याभिषेक सोहळा एकच केस पांढरा झाला. आता त्याला कळलं की 6 महिन्यानंतर मरणार आहे. राज्याभिषेक सोहळा बरोबर आणि प्रभू श्री रामचंद्र उद्या राज्याभिषेक सोहळा होणार आहे. पण 2 गोष्टी मागून घेतल्या होत्या. वेळ आल्यानंतर मागून काही हात केला आणि उद्याची सकाळची भाट अंगावरती राजवस्त्र प्रदान करून राज्याभिषेक सोहळा मायबाप अयोध्येने गेला पाहायचा होता. पण अयोध्येने त्याच्या मायबापामध्ये दुःख आलं आणि रामापासून 14 वर्षाचा वनवास अख्ख्या अयोध्येला मायबाप भोगावा लागला. राजवस्त्र काढून टाकले प्रभू रामचंद्राला आणि वळकले दिसले आणि प्रभू निघाल्यानंतर खऱ्या अर्थानं लक्ष्मण दादा निघाला आणि सीतामाता सुद्धा निघाली. लक्ष्मण दादा निघाल्यानंतर लक्ष्मणाचे पण उर्मिला सुद्धा निघाले. या कदाचित प्रभूंचे कर्तव्य वेगळे, प्रभूंची सेवा तुम्ही कराल आणि सीतेमातेचे कर्तव्य जर बिघडले खऱ्या अर्थानं तर तिची सुद्धा सेवा करण्याकरता कोणीतरी पाहिजे, म्हणून मी सोबत येतो. औषध झाले, प्रभू निघाले. उर्मिलेच्या मालासमोर, लक्ष्मणाच्या मालासमोर खऱ्या अर्थानं लक्ष्मण दादा आले. हातामध्ये आरतीचं ताट आहे. लक्ष्मणाचं औषध करायचं, नवऱ्याचं औषध करायचं. रामाला सांगितलं जा लक्ष्मणा आणि औषध करता करता सांगितलं की मला स्वतः परवाचं यायचं. लक्ष्मणाला सांगितलं की त्या दादाला विचारावं लागेल की दादा मला सांगायचं. प्रभू रामचंद्रांकडे लक्ष्मण दादा आले. लक्ष्मणाला सांगितलं दादा उर्मिलेची सुद्धा वनवासाला यायची इच्छा आहे. हवं का त्याला? प्रभू रामचंद्रांना सांगितलं 60,000 वर्षापूर्वी ज्या वाल्मिकांना सांगितलेलं आहे फक्त आपल्याला तिघाला वनवास आहे. तिघाला वनवास आहे. उर्मिलेचा उल्लेख नसल्या कारणामुळे एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. जगातील सगळ्यात मोठा मुलगा कोण असेल तो वाल्मिक. वाल्या मुली एवढा पाठी कोणच नव्हता या जगामध्ये. किती बाप आणि 7 मुलांचा भरपूर कमी नुसती ब्राह्मणांना मारून कमी हक्केत फक्त संगतीमध्ये नारदाच्या आला. परिणाम काय झाला? उपराजा नामे वाल्मिक झाला. उपराजा नामाला वाल्मिक झाला आणि जे मायबाप जे लिहिलं तसं मायबाप रामाला वागावं लागलं. 60,000 वर्षापूर्वी लिहिलं. लाखो मायबाप भारताचा अंत्य कमी. भारताचं तत्वज्ञ एका डाकूने द्यावं, पण त्याला आता आपण डाकू म्हणून चालणार नाही, त्याला वाल्मिक विशिष्ट म्हणावं लागलं. अरे पण मुलाचं असं वागावं लावलेलं आहे. सोपी गोष्ट आहे. वनवासाला निघाले प्रभू रामचंद्र, पण सीतेच्या मातेच्या मायबाप मनातलं दुःख केवढं मोठं आहे. एखादी गोष्ट आमच्या नवऱ्याला वटपौर्णिमेला दिली नाही, शिशेच्या उपवासाला दिली नाही, तर नवऱ्याचा सातारा आपण काढतो. तुमच्या हसण्यावर मला कळतं
कितीतरी महिला गाण्या सहज बोलतात मला काय कळतच नाही. पण काय सिनेमाच्या चौदाशी 14 वर्ष खुशी नाही होतो केला माझ्या स्थितीच्या 14 वर्ष खायला अन्न नाही हो माझ्या सिनेमात एक बोलून गेला त्याच्यावरती भाष्य करायला खऱ्या अर्थाने आलो नाही. राम म्हणे अमुक अमुक खात होता त्याची लायकी सुद्धा नाही व्यासपीठावर त्याचं नाव घ्यावं एवढा मोठा प्रतिष्ठित आम्ही धर्माची कामं करणारी माणसं आहोत. मूर्ख माणसांची नावं घेण्यासाठी हे व्यासपीठ नाही. तुम्हाला सांगू एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. जो माणूस देवाला विरोध करतो ना देव त्याला जास्त दिवस ठेवत नाही जीवनामध्ये. वाक्य लक्षात ठेवा. बरीचशी उदाहरणं या सामाजिक क्षेत्रामध्ये देऊ शकतो. एक बहादर आला राम जन्माला आलाच नाही सांगितलं 6 महिन्याच्या आतच गेला. त्याचंही नाव मी घेत नाही केला बिचारा आणि घेतलं तरी काही कोण करणार नाही. पण ही शोकांतिक आहे. अरे ज्या भारत देशामध्ये जन्माला आलो तैसा हृदयामध्ये राम वसला सर्व सुखाचा राम ज्याच्या अस्तित्वामध्ये हे शरीर खऱ्या अर्थानं चाललेलं आहे हे सगळं त्याच्या बाबा सृष्टीला खऱ्या अर्थानं चाललेले आणि त्याला त्याचं अस्तित्व आम्ही नाकारावं एवढे मोठ्याने नाही या जगामध्ये एवढे मोठे नाही या जगामध्ये. पण हे एक वाक्य आम्ही आमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. जोपर्यंत आमच्याकडे ताकद आहे तोपर्यंत माणसाला वैभव देवाची गरज नाही संतांची गरज नाही. ज्या दिवशी मनुष्य ताकद हरवून जातो ना त्या दिवशी त्याला या जगामध्ये देवाशिवाय या जगामध्ये काहीच नाही. भीमान हा सुंदर उदाहरण आहे. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये देवाचं अस्तित्व मान्य करणं हे आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे. हे भेटायला पाहिजे. अरे देवाचं अस्तित्व आहे खऱ्या अर्थाने आम्हाला कळलं पाहिजे. खऱ्या अर्थानं गतीर भाता साक्षी देवाचं शरण करतो कुठे नाही कुठे रस्त्याचे हाता उडी घाले अवचन अरे तू कुठे नाही मला सांगा सर्वच त्याच्या हाताचे संदेशतो मताचा सुरुवातीला तो कोमराने म्हणा विठ्ठल जरी भरला मारण्याकरता खांबामधून प्रगट झालेला आहे. त्या खांबामध्ये होता म्हणून का नव्हता म्हणून एवढंच त्याच्या जीवनामध्ये काय खऱ्या अर्थानं हा 14 वर्षाचा वाद मोडण्याकरता गेला. एक वाक्य लक्षात ठेवा. तुमचा पती तुमच्या पाठीवरती ठाम असेल ना तर तुम्हाला काही मागण्याची गरज पडणार नाही आयुष्यामध्ये. फक्त तुम्ही जर विश्वास करा आयुष्यामध्ये तुम्हाला काही मागण्याची गरज नाही. अरे पती जर तुमच्या पाठीमागे असेल तर राम याची चिंता काय गरज पडणार. सिद्धीने मागितलं फक्त एकच मागितलं फक्त तोडीला वस्तू मागितली कापड मागितलं. त्या मारीच्याचं उदाहरण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही पाहिलं पाहिजे. अतिशय सुंदर आहे माझी मायावी लक्षात आहे खऱ्या अर्थानं. आणि मुंबईचं त्या वेळेचं नाव आहे मुंबईचं. आता आपल्याकडे सिस्टीम मुंबई आलीच. मुंबईचं रामायणाचं नाव आहे मायानगरी. लक्षात ठेवा काय मायानगरी हे रामायणाचं नाव आहे. सुदामाला जागावर मारला पण मारीचा मायावी असल्या कारणामुळं अनेक दिवस दूर गेला आणि तो मुंबईला पडलेला आहे. आणि मग त्या मारीच्याला सांगितलं रामा मी मायावी आहे. ज्या मी नगरामध्ये पडेल ना त्याला कधी शांत बसू देणार नाही. मुंबईचे लोक शांत बसतच नाही. पण रामाला सुद्धा त्याला चॅलेंज दिलं रामानं तू कुणाला शांत बसू देत नाही ते मी बघतो. जो भजन करणार नाही तो पळत राहणार. जो भजन करेल तो रोजच तरी शांत बसणार. रावणाला म्हणून घेतलं मारीच्याला. अरे राम प्रभू दशरथाचा पुत्र वनवासाला आलेला आहे. जा हरणाचं रूप घे सोन्याचं वस्त्र अंगावरती मांगर आणि जा खऱ्या अर्थानं त्याच्याकडे सीता माता तुझ्याकडे पाहून विहीन होईल आणि म्हणेल मला हे सोन्याला का हवंय आणि
लक्ष्मण येणार नाही पण राम येईल पण लक्ष्मण माझा का थांबला म्हणून सुद्धा ऍक्सेप्ट करायला जावं हे संशय घेण्याच्या अर्थानं आणि मग तुझ्या वयानं राम धाव लक्ष्मण धाव असा मायबाप आवाज काढायचा लक्ष्मण धाव लक्ष्मण वाचव लक्ष्मण दादाला सदा यावं लागेल लक्ष्मण एक सामान्य नाही आणि लक्ष्मण तिकडून गेल्यानंतर शिक्षेला येईल आणि मग मायबाप लंकेमध्ये वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या आयुष्यामध्ये मारीचाला बोलवलं मारीचा सांगितलं जा मारीचा त्याला सांगितलं मारीचाला रावला लहान होतो लहान त्यावेळी मायबाप येतो उद्ध्वस्त करायला जायचो तो लहान असताना एका पाण्याला बोलवलं होतं एकाच पाण्यानं आता तो मोठा झाला जीव माझ्याशिवाय राहणार कोण म्हणतंय मारीच जीव माझ्याशिवाय राहणार नाही एवढा बुलंद आणि मला देतो राम सामान्य नाही ना जीवाला आराम देणारा राम जीवाला सुख देणारा राम आणि जीवाला आनंद आणि समाधान देणारा राम तो त्याचं भजन करेल त्याला चरणाजवळ घेऊन सुख देणारा राम आणि त्याच्या वागण्यात जाईल त्याचा काटा काढणारा राम आता मोठा झाला असेल जीव माझ्याशिवाय राहणार नाही असं सांगितल्यानंतर रावणाला सांगितलं जातो गेलायचा जर गेला नाहीस तर एकाच धक्क्यात मारेल कोण म्हणतंय रावण मारीचा विचार केला रावणाच्या हातानं नरकाला जाण्यापेक्षा वाक्य आहे रावणाच्या हातानं नरकाला जाण्यापेक्षा रामाच्या हातानं भर तरी काम करू नये आजच्या कीर्तनात एवढं तरी सुचलं अरे आता तरी जीव यायची वेळ एकदा तरी जीव गेला तरी चालेल मरण पत्करेल पण रावणाचा म्हणणं नाही की रामाचाच म्हणेल रावणाचं म्हणणं करण्यापेक्षा कधीतरी रामाचे होऊन पहा जीवनातला आनंद दुनियेत झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं आणि तो मारीच्या नंतर बाबा हरणाच्या वेशेमध्ये सीतेचं अपहरण झालं आणि बाबा लंकादेश रावलं सीतेला घेऊन गेले त्याच्या जटायूचं प्राण गेले त्याच्यामध्ये शबरीचा उद्धार आहे की शिष्येचं राज्य खऱ्या अर्थाने दिलं एक मारुती राहिले एवढे उपकार प्रभू रामचंद्रांनी केले आहेत एवढे उपकार या जगामध्ये कोणीच केले नाही ऐका देवावर उपकार करण्याचे असते तर फक्त एका साधूचे जर देवावर उपकार एका साधूचे असते तर जीवावर उपकार साधूचे किती असते
देश म्हणजे या जगामध्ये फक्त भारत आहे, फक्त भारत आहे. सगळे देवांचे अवतार आहेत ते परदेशात गेले भारतात आहे. महाराष्ट्र त्याहून अधिक महाराष्ट्र ही पवित्र संविधानाची भूमी आहे. या भारत देशाला जगाला आदर्श घ्यावा एवढे मोठे उपकार याच महाराष्ट्राचे आहेत. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याबरोबर संत भक्ती सांगणारे शक्ती बाबा संत भावी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजीराजांचा मायबाप सम्राट याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. हा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा महाराष्ट्र आहे. कधीतरी या महाराष्ट्राकडे आम्ही डोकावून पाहिलं पाहिजे. या हिंदुस्थानाने या भारताकडे कधीतरी आम्ही डोकावून पाहिलं पाहिजे. म्हणून स्वतःला भाग्यवान समजा. थंडी नरही हाताळली हे तो माझा भाग्याची संपत्ती आहे. या भारतामध्ये जन्म मिळाला ही सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आहे. इथे तर काही करू नका मी खऱ्या अर्थानं, पण ज्या धर्मामध्ये जन्माला आला ना त्या धर्माची जोपासना करा. आयुष्यामध्ये तरी मोक्ष आहे, तरी तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं मोक्ष आहे तुमच्या जीवनामध्ये. एवढा महान धर्म कुठला असेल तो एकच बौद्ध धर्म आहे, तो खऱ्या अर्थाने हिंदू धर्म आहे. या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता असेल, या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे गीता. दुर्दैवाच्या बऱ्याचशा महिन्याने धर्मग्रंथ कोणता आहे. इंग्लिश मीडियम मध्ये जाणाऱ्या कोणाला सांगावं लागलं आमचा धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे. मी आयुर्वेदामध्ये शिकत असताना धर्मग्रंथ फक्त 5 महिन्याला मिळत होता, पण हा तत्वज्ञान 5 महिन्याला मिळत होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण तो आमच्या घरामध्ये आज 80% हिंदूंच्या घरामध्ये गीता ग्रंथ सापडणार. शोकांतिक नाही का? एखादा मुसलमान माणूस मला दाखवा की त्याच्या घरामध्ये कुराण ग्रंथ नाही. एखादा बाबा ख्रिश्चन माणूस दाखवा की त्याच्या घरामध्ये बायबल ग्रंथ नाही. पण तो अजून वेगवेगळे एवढा मोठा केलेला आहे की आमच्या घरामध्ये बायबल गीतेचं तत्वज्ञान आमच्या घरामध्ये धर्मग्रंथ आहे आमच्या आयुष्यातला. तो आमच्या घरामध्ये सापडत नाही. खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा दुसरी बायबल शोकांतिक कोणती असली पाहिजे. त्या गीतेचं तत्वज्ञान सांगत असताना शिकागोच्या धर्मसंस्थेमध्ये शिकागोच्या धर्मसंस्थेमध्ये स्वामी विवेकानंद बाबा अमेरिकेच्या शिकागोच्या धर्मसंस्थेमध्ये या गीतेची उंची किती आहे, आमचा धर्मग्रंथ किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता शिकागोच्या धर्मसंस्थेमध्ये गेले. स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी प्राप्त झाली नव्हती, मिळत नव्हती. पण ज्यावेळी स्वामी बोलायला उभे राहिले ना जगातल्या बाबा प्रत्येक बाबा भेटीला जगाच्या सगळ्यात महान मंडळीत त्याला होती. प्रत्येकाला स्वामीचं बोलणं हवं वाटत होतं. डोक्यावरती फेटा होता तो बाबा, अंगावरती वस्त्र होते ते प्रदान केले होते आणि बाबा पायाची चप्पल घातली होती. ती बाबा पायाच्या संस्कृती निघाली होती. बोलणं दादा स्वामींचं आणि स्वामींचं बोलणं खऱ्या अर्थानं झालं तर त्या ठिकाणी स्वामी कार्याकरता निघाले. ती बाबा एखादा प्रतिनिधीचा चौकाला आणि समोर आला आणि स्वामीने विचारलं, स्वामी तुमच्या डोक्यावरती फेटा बघा, तुमच्या अंगावरती बसलाय बघा, पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो. स्वामींनी विचारा. स्वामी म्हणते ते 16 वर्षाच्या असताना भारत भ्रमण करणारे पहिले स्वामी विवेकानंद. एखादा पाणी घेतला संस्कृती परत वाचायची गरज नाही एवढे बुद्धीने झाला स्वामी विवेकानंद. तर सांगितलं विचारायचं स्वामीने विचारलं, तुमच्या बायबाप अंगावरती बायबाप वस्त्र मी प्रदान केलेले आहेत, वस्त्र तुमच्या अंगावरती बघले, डोक्यावरती तुमचा फेटा आहे, तो सुद्धा बायबाप भगवत आहे, चप्पल आमच्या बायबाप संस्कृती का प्रदान केलेली आहे. स्वामीने स्वामीने सांगितलं भारतीय संस्कृती त्याग प्रदान आहे, भारताची संस्कृती त्याग प्रदान आहे. ही फक्त डोक्याला शोभत आहे आणि तुमच्या सगळ्या संस्कृत्या या भोग प्रदान आहेत, या पायातच शोभत आहेत. हा मोठा महाराष्ट्र आहे, हा मोठा हिंदुस्थान आहे. खऱ्या अर्थानं आम्ही कधीतरी शोधलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांना समजलं, जगाचा सगळा इतिहास सांगितला. त्याच्यानंतर ब्रह्मचा बायबाप लंकेकडे प्रवास करून गेला. सेतू बांधला. सेतू बांधल्यानंतर युद्ध झालं. इंग्रजांनी त्याला मारलेला आहे, कुंभकर्णाला मारलेला आहे. किल्ल्याला होत्या संघाला मारावं लागतं. रावणाचा वध झालेला आहे. ऐका, रावण सामान्य नव्हता दादा. जी लंका आहे ना लंका, ही कुणाची? दुसरं म्हणतात रावणाची, भगवान शंकराचे. कुणाची लंका?
भगवान शंकराची पार्वती मातेला सांगितलं देवा एक पण राहायला घर नाही एखादा तरी बंगला बांधा. भगवान शंकर एखादा तरी बंगला. भगवान शंकराला सोन्याची लंका निर्माण केली पार्वती मातेला. पार्वतीला सांगितलं पार्वतीला सांगितलं जर हा कुटीचा असेल तर कमीत कमी 500चा खर्च झाला तरी झाला पाहिजे. काय म्हणते तुझं काहीतरी बोला. 10 कोटीचा बंगला असेल 500चा खर्च 10 लाख तरी झाला पाहिजे की नाही. तिने सांगितलं असा ब्राह्मण शोधा जगात नाही असा ब्राह्मण शोधा. युट्यूबला सर्च केलं गुगलला टाईप केलं दशरथ ब्राह्मण पंडित म्हणून आहे. तिथे रावणाला बोलवले. रावण वास्तशांती करण्याकरता आला. लंकेची वास्तशांती रावण करण्याकरता आला. जगात रावणासारखा अजूनपर्यंत पंडित झाला नाही ब्राह्मण झाला नाही. मोठा तत्वज्ञानी होता रावण. सामान्य नाही ब्राह्मण म्हणजे. आणि मग अतिशय सुंदर पूजा केली आणि मग त्याला विचारलं तुला काय हवंय ते माग. बोलले होता काय हवंय ते माग. रावण होता हुशार. मला 2 गोष्टी दे. एक ज्या पार्वतीला निर्माण केलेली लंका दे आणि तिची पार्वती देऊ नका. कोण म्हणाला. रावण म्हणाला. रावण म्हणाला नंतर भगवान शंकरांनी सांगितलं एवढं तर घेऊन जा. जे आहे ते घेऊन जा. तिला घेऊन मी परत कैसा करतो. लंकेचा राजा रावण झालेला. लंकेमध्ये सामान्य समजू नका. कोटी हिरे जेथे आशा आणि तांब्याची सुधारणाची सप्तकोटी. किती किलो होती सोन्याची 7 कोटी. 50 तोला ज्याच्याकडे सोनं आहे त्यांनी जास्त बोलू नये. बोलू नये. जरा रामायण पाहावं. एवढं सगळं ऐश्वर्य असून देखील रावण मेल्यानंतर सोन्याचा मुली टाकायला मंगोलियाच्या जवळ शिल्लक राहिला नव्हता. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी संगती कवली गेली नाही. संगती कवली तूने जो कमाया है विचार पडला पाहिजे. हेच असताना खऱ्या अर्थानं असं जगायचं आपलं आयुष्य. मी म्हणते कोल्हापूरसारखं अनेक वर्ष जगण्यापेक्षा कोल्हापूरसारखं 80-90 वर्ष जगण्यापेक्षा वाघासारखं माणसाने जगलं पाहिजे आणि वाघासारखं माणसाने मेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थानं असलं पाहिजे. स्वाभिमान लहान कधी माणसाने जगायचं नाही. अभिमानाने स्वाभिमानाला जगलं पाहिजे आणि आवाज असलं मोठ्यांचा आहे. याचा कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये आम्ही आपल्या आयुष्यामध्ये विचार केला पाहिजे. काही आपल्या जीवनामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जरी महापुरुषांची आम्ही आठवण जरी केली तरी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला त्या महापुरुषांची आम्ही आठवण करायची राहते. काही केलं नाही लोकांना. ऐका ही मंडळी कशी स्वतःसाठी जगली. आपल्या आयुष्यामध्ये आम्ही इतिहास असं वाटत असेल ना. आमच्या जीवनामध्ये आम्ही इतिहास असं वाटत असेल ना. आम्ही आमच्या संसारामध्ये राहून आम्ही या समाजाचा विचार केला पाहिजे. या देशाचा विचार केला पाहिजे.
या सद्गुणाचा विचार खऱ्या अर्थाने केला पाहिजे. या मागच्या कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे. जी माणसं मायबाप मोठ्या विचाराचा विचार करत असतात ती माणसं मेलेल्यानंतर जीवनात असतात आणि जी माणसं स्वतःसाठी जगत असतात स्वतःच्या संसारासाठी जगत असतात ती माणसं आयुष्यामध्ये निर्जीवंतपणे गेलेली असतात. जगाला गेले जगामध्ये शिष्यपणे होते आणि गेले त्या पाठीमागे काही फार 50 वर्ष आमच्या आयुष्यामध्ये आमची कीर्ती खऱ्या अर्थाने काही नाहीये. एवढं मोठं होतं करतो आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने असं लोक रामचंद्र मायबाप त्या जोडला लंकेला मायबाप गेलेली सीता परत आली पण भावनेचे उपकार केले मायबाप त्याच्यावरती पंच प्राण जरी दिले तरी भावनेचे उपकार नाही. उपकार नाही पुत्र उपकार होऊ शकले नाही मायबाप भावनेच्या आणि मग मायबाप सगळ्यांना बक्षीस समारंभ झाला राज्याभिषेक सोहळा झाला झाले राम राज्य काय आज खऱ्या अर्थानं राम राज्य आलेलं नाही. खऱ्या अर्थानं आता आनंद त्याच्यापेक्षा वेगळा नाही. झाले राम राज्य धर्माचे
तुकोबरा म्हणतात धर्माचं पालन करण्याकरता येत असतो करणे देव जन्माला येतो तर वाईट करता येतो वाक्य लक्षात ठेवा देव जन्माला येतो चांगल्या करता येतो आणि मायबाप देव जन्माला येतो एकदा करता येतो संत जन्माला येतात जे चांगले नाहीत जे वाईट नाहीत त्यांच्या करता संतांचा अवतार आणि तुझा आमचा अवतार आहे बाकी मागच्या जन्मात खूप जन्मामध्ये आले एकाच्या येण्याला किंमत आहे एकाच्या जाण्याला किंमत आहे एकाच्या येण्यालाही किंमत नाही आणि एकाच्या जाण्यालाही किंमत नाही ऐका देवाच्या येण्याला किंमत आहे म्हणून त्याची जयंती आहे संतांच्या जाण्याला किंमत आहे म्हणून त्यांचे समाधी सोहळे त्यांचं वैकुंठ गमन आहे तुमच्या येण्यालाही किंमत नाही आणि जाण्यालाही किंमत नाही मुलं ठिकाणावर असतील वर्ष श्राद्ध देव एकदा चांगल्या करता येतो नाही तर वाईटा करीता येतो संत चांगल्या करता नाही वाईटा करता नाही जे मध्ये त्याच्यामध्ये ज्ञान महाराज आम्ही कीर्तनाला आलो आम्ही चांगले नाही का तुम्ही खरंच चांगले आहात तुम्ही कीर्तनाला आलात तुमच्या आमच्याकडे अवतारे संतांचा अवतार आहे का तुम्ही चांगले नाही आणि तुम्ही वाईट नाही माझ्या सगळं आपण चांगले नाही आपण वाईट नाही बरं कीर्तनाला येता चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आहे मुलाला काय घेतलं का तुम्ही नेक्स्ट समोर जायला कीर्तनाला येता चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आहे कीर्तनाला येणं खरंच चांगलं आहे पण आपली भाग्य जेवढी त्याची चांगली घेऊन जाणं हे चांगलं नाही हे चांगलं आलं ते पंढरीला जायचं चांगलं आहे का वाईट आहे पंढरपूरची वारी करणं चांगलं आहे की नाही पण वारीमध्ये चालत असताना भजन चालू आहे तंबाखू खाणं चांगलं आहे का वाईट आहे आता ऐका आलं ते पंढरीला जाणं खरंच चांगलं आहे पण 65 वर्ष झाली नाहीत तरी सुद्धा हाफ तिकीट काढून जाणं चांगलं आहे का वाईट आहे बोला वाईट आहे याच्या करता जन्म संतांचा जगाच्या कल्याणाला हे कृष्णमी परोपकार चांगल्याला जवळ ठेवो आणि वाईटाचं खंडन करो भक्ता राखे पायाशी दुर्जनाची संभाळी हृदयालाही दर्शय ज्ञानी भवती भारत अभ्युत्थान मदम सदात्मानं सदामहं पवित्राय सर्वराम विनाशाय चित्तताम धर्म समता मनामय सर्वराम कशा करता भक्त परमात्मा होतो आहे तुकामय धर्म समतामय केला नारायण अवतार अवतार धारण करता तो चांगला कार्य येतो एकदा वाईट करता येतो चांगल्याला जवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संवाद करतो हेच करण्याकरता येतो हेची आभार
महापुरुषांना आपल्या देहाच्या बलिदानाला सुभाषचंद्र बोस भगतसिंग असेल, अनेक सत्पुरुषांना महापुरुषांना आपल्या जीवनाच्या हव्या माती करताना निर्माण करतात. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं, धर्मवीर संभाजी राजाचा पराक्रमाचा म्हणजे खऱ्या अर्थानं, हा बलिदानाचा खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र आहे खऱ्या अर्थानं. हा हिंदू धर्म आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता माझ्या धर्मवीर संभाजी राजानं औरंगजेबाच्या छावणीमध्ये 40 दिवस विभागाला अत्याचार सहन केलेला आहे. कधीतरी आम्ही ऐकलं पाहिजे, कधीतरी आमचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थाने ठेवला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीची उंची एवढी मोठी झाली आणि बाबा आसमानाशी झुलत खेळायला गेली, ही खऱ्या अर्थानं तशी गेली. अनेक वगैरेला अनेक महापुरुषांना या मातीखाली खऱ्या अर्थानं गाडून घेतलेलं आहे, म्हणून ही माती आसमानाशी झुलत खेळायला गेली. कधीतरी याचा विचार आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही केला पाहिजे. कधीतरी नानाजी आम्हाला आठवला पाहिजे, कधीतरी कोल्हाजी आम्हाला आठवला पाहिजे, कधीतरी बाजीप्रभू देशपांडे आम्हाला आठवला पाहिजे, कधीतरी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, कधीतरी आमच्या जीवनामध्ये भगतसिंगांना आम्ही कधीतरी पाहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चालत्या बोलत्या मायबाप या धर्म संस्थेमध्ये महासाहेबांनी या महाराष्ट्राला एक मुलगा दिला की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन जिल्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाल्या. एक छत्रपती शिवाजी महाराजांची आई आणि दुसरी जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी. एकीकडे सुद्धा पहिली मायबाप वारकरी समाजाच्या गेल्या, म्हणून मायबाप वारकरी समाजाच्या कलशस्थानी जगद्गुरु तुकोबराय होते आणि एक जिल्हा मातीने मायबाप स्वतःचा उलगा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या माती करता दिला. म्हणून हे हिंदवी स्वराज्य काशी की महाराजा की मथुरा में पंडित बस्ती, काशी की महाराजा की मथुरा में पंडित बस्ती, अगर एक शिवाजी न होता आज की केवल की सेवा भी नहीं होती. इतिहास आहे दादा. अरे 14 वर्ष शपथ घेणारा या जगाच्या पाठीवरती एकच राजा झालेला आहे. 14 वर्ष शपथ घेणारा वाक्य आमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. दुधाचा तुपाचा अभिषेक करून सत्तेसाठी जगणारे अनेक राजे महाराजे या महाराष्ट्राच्या मातीत या जगाच्या मातीमध्ये पाहिजे. दुधाचा तुपाचा अभिषेक करून सत्तेसाठी जगणारे अनेक राजे महाराजे हिंदुस्थानच्या मातीमध्ये जगाच्या मातीच्या समोर पाहिले. पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणाऱ्या जगाच्या पश्चात एकच राजा झाला, तो छत्रपती शिवाजी राजा.
अतिशय सुंदर समय सूचक करता कधीतरी या महाराष्ट्राचा आम्ही खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. दोन जिजाबाई महाराष्ट्राच्या मंदिर जन्माला आल्या. एकीनं मायबाप स्वतःचा पती दिला आणि एका मायबापाच्या मंदिरला या महाराष्ट्राच्या मातीकरता छत्रपती शिवाजी राजांचा मायबाप दिला. एक छत्रपती शिवाजी राजा दिला खऱ्या अर्थाने. अरे 2 वर्षाचा असताना बाबा आईसाहेबांचा छंद माझ्या धर्मवीर संभाजी राजांच्या डोक्यावर हरवलेला आहे. सईबाई निघून गेलेल्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी अफजल खान आलेले आणि अफजल खानाची भेटी करता मायबाप तलावाला निघायचा आणि त्याच वेळेला मायबाप बाबासाहेबांना मायबाप सईबाई स्वतःच्या मांडीवर घेतले. राजाला शेवटची भेट घेतली आणि सईबाईचा हात हातात घेतला आणि सईबाईने फक्त एकच मागितलं मायबाप राजांकडे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत शंभराच्या डोळ्यामध्ये अश्रू देऊ नका. अरे चालत्या बोलत्या शिक्षण संस्थेमध्ये ज्या संस्थेमध्ये राजाला घडवला त्याच मायबाप चालत्या बोलत्या शिक्षण संस्थेमध्ये धर्मवीर संभाजी राजाला घडवला आणि बापलेचा सवय छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर हा 9 वर्ष हिंदुस्थान हा महाराष्ट्र आपल्या तळ हातावरती जपल्या एकट्या धर्मवीर संभाजी राजांच्या पराक्रमात. कधीतरी धर्मासाठी जगलेले मायबाप धर्मवीर संभाजी राजा कधीतरी आम्ही आठवले पाहिजे. म्हणून फुलांचा इतिहास कल्याणला, फुलांचा इतिहास कल्याणला, रात्रीचा इतिहास चांदण्याला, फुलांचा इतिहास कल्याणला, रात्रीचा इतिहास चांदण्याला. आणि अमृत मराठ्याला होऊन इतर लोकांची फाटेकर अमृत मराठ्याचा इतिहास शिवाजी राजांचा. कधीतरी याचा आम्ही खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे आमच्या आयुष्यामध्ये. आज सहज बोलतो अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे. परत एकदा या महाराष्ट्राला पुन्हा सशवा पाहिजे. फक्त जिजामाता जन्माला आली पाहिजे. शोभागांची एवढी झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये आई होती, आता आई या स्वरूपाला राहिली नाही. 7-8 महिन्याचं बाळ असतं ते रडायला लागलं. पूर्वीच्या काळामध्ये आई उदासी राहायची, त्याला स्तनपान करायची, दूध द्यायचे त्याला. आता बाळ रडायला लागल्यानंतर आता आपण काय देतो त्याला? तुम्हाला असं वाटत नाही हा मातृत्वाचा कमीपणा आहे? तुम्हाला वाटत नाही का आपल्या मातृत्वाचा कमीपणा आहे? म्हणून सांगा ना तुम्ही, जर आईची जागा जर ते बाळ मोबाईल जर घेत असेल तर निश्चितच तुमचा त्याच्यामध्ये कमीपणा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये कमीपणा आहे तुमचा खऱ्या अर्थाने, तुमच्या मातृत्वाचा कमीपणा आहे खऱ्या अर्थाने. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सगळं पाहिजे पण खऱ्या अर्थाने इतिहास पाहायला पाहिजे. खऱ्या अर्थाने अरे छत्रपती शिवाजी राजांसारखा पोरगा जन्माला येण्याकरता आईसाहेबांना मायबाप हिंदवी स्वराज्य व्हावं याच्याकरता 9 महिने 9 दिवस या जन्मामध्ये संस्कार घेतले होते. आणि तलवार कशी चालवायची, राजबंड कसा चालवायचा, घोड्यावरती स्वार कसं व्हायचं, गनिमा कसा खेळायचा ते महासाहेबांना धर्मामध्ये दिलं होतं. आणि 9 महिने 9 दिवस जे तुम्ही संस्कार द्याला 90 वर्षापर्यंत तुम्हाला संस्कार करण्याची गरज नाही. याच मायबाप धर्मामध्ये असताना 9 महिने 9 दिवस तुम्ही संस्कार दिले पाहिजे. आज सगळ्या आमच्या जीवनामध्ये पण आमच्या मुलांमध्ये संस्कार आम्ही करायला तयार नाही. हा मातृत्वाचा खऱ्या अर्थाने कमीपणा. 9 वर्ष हा हिंदुस्थान जपलेल्या माझ्या धर्मवीर संभाजी राजाला छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर 9 वर्ष हा हिंदुस्थान जपलेला तो धर्माकडला या महाराष्ट्राच्या अस्मितेकडला 40 दिवस बेमान अत्याचार करणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीला लाभला. 40 दिवस बेमान अत्याचार औरंगजेबाच्या छावणीमध्ये 40 दिवस बेमान अत्याचार. काय ठेवलं शिल्लक, डोळे काढले, जीभ कापली, हात तोडायची वेळ आली आणि एक शरीरावर त्याचा भरण नव्हतं कुठे किती प्रकारचा स्त्राव होतो धर्मवीर संभाजी राजांच्या शरीरावर. अखेर या हिंदूच्या मातीकरता, या बापाकरता, या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता आणि आईसाहेबांच्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेकरता शेवटी प्राणाची बली दिली. पण खऱ्या अर्थाने आहुती दिली पण धर्म स्वीकारला नाही, धर्म स्वीकारला नाही. वाक्य आमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आई शेवटच्या क्षणाला वाक्य माझ्या धर्मवीर संभाजी राजांचे डोळे काढले तरी चालतील पण नजर कुणासमोर झोपवणार नाही. डोळे काढले तरी चालतील पण नजर कुणासमोर झोपवणार नाही. अरे पाय तोडले तरी चालतील पण आधार कुणाचा घेणार नाही. हात मायबाप तोडले तरी चालतील पण खऱ्या अर्थाने नजर कुणासमोर पसरणार नाही. वाक्य आमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. मुंडकं उडालं तरी चालेल पण मस्तक कुणासमोर झोपवणार नाही. हात तोडले तरी चालतील पण पदर कुणासमोर पसरणार नाही. पाय तोडले तरी चालतील पण आधार कुणाचा घेणार नाही. डोळे काढले तरी खऱ्या चालतील पण नजर कुणासमोर झोपवणार नाही.
जीभ कापली तरी चालेल पण रागाची भीक कुणासमोर मागणार नाही. अरे गर्व नाही तर माझा या मातीला मर्द मराठा माणसाच्या जातीला जरी आलं तरी चालेल पण शरण कुणासमोर जाणार नाही. मरण आलं तरी चालेल पण शरण कुणासमोर जाणार नाही. प्राण गेला तरी चालेल पण हिंदू धर्म सोडणार नाही. शेवटी गुढी पाडव्याच्या एक दिवस आधी धर्मवीर संभाजी राजानं या मातीकरता या महाराष्ट्राच्या अस्मिते करता मरण साहेबांवर केलं पण मायबाप धर्म स्वीकारला नाही. परत धर्म परत धर्म स्वीकारला नाही. म्हणून या धर्माकरता अनेक महापुरुष खऱ्यानं झाले. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे का बीज वाढवावे ज्ञानेश्वर